नमस्कार. अनेक व्यावसायिक आणि खरं तर उद्योजकसुद्धा एका प्रश्नात नेहमी अडकतात. आपण जे विकतो किंवा जी सेवा देतो त्यावरचा जीएसटी नक्की कधी भरायचा? म्हणजे सरकारला पैसे कधी द्यायचे? बिल बनवल्यावर? की वस्तू ग्राहकाला मिळाल्यावर का पैसे आपल्या अकाउंटमध्ये आल्यावर? हा प्रश्न वाटतो तितका साधा नाहीये. अगदी. आणि याच वेळेचं गणित चुकलं तर त्याचे काय परिणाम होतात? आज आपण याच महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजे जीएसटी कायद्यातली टाइम ऑफ सप्लाय किंवा आपण म्हणू शकतो पुरवठ्याची वेळ या संकल्पनेवर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. हो, आणि ही संकल्पना समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे, कारण जीएसटी कधी भरावा लागतो याची जी कायदेशीर तारीख आहे ती याच नियमांवरून ठरते. बरोबर. आणि ही फक्त काहीतरी टेक्निकल गोष्ट नाहीये, व्यवसायाच्या रोजच्या आर्थिक नियोजनावर याचा थेट परिणाम होतो. समजा ही वेळ ठरवण्यात चूक झाली तर नकळत कर भरायला उशीर होतो. आणि मग व्याज किंवा दंड भरावा लागतो, जे खरं तर टाळता आलं असतं. अगदी. आपल्याकडे आज याच विषयावरचे काही काय म्हणतात त्याला संवादाचे उतारे आहेत. ते आपल्याला ही संकल्पना अजून सोप्या पद्धतीने समजून घ्यायला मदत करतील. तर मग आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. वस्तू म्हणजे गुड्स आणि सेवा म्हणजे सर्व्हिसेस. या दोन्हींसाठी सरकारला जीएसटी कधी देय होतो हे नक्की कसं ठरवतात ती पद्धत समजून घेणं. हो, म्हणजे ती टाइम ऑफ सप्लायची नेमकी तारीख कशी काढायची, त्याचे नियम काय, बारकावे काय आहेत, यावर आपण बोलूया. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी टाइम ऑफ सप्लाय म्हणजे नेमकं काय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर? हो, तिथनंच सुरू करू. टाइम ऑफ सप्लाय म्हणजे कायद्याने ठरवलेली ती एक निश्चित तारीख, ज्या तारखेला एखाद्या वस्तूच्या किंवा सेवेच्या पुरवठ्यावर जीएसटी सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी आपल्यावर येते. अच्छा. म्हणजे त्या तारखेला तो व्यवहार कराच्या कक्षेत आला असं मानलं जातं. याला टॅक्सेबल इव्हेंट घडल्याची तारीख म्हणता येईल. म्हणजे ही एक प्रकारची लक्ष्मण रेषाच झाली म्हणायला हरकत नाही. ही तारीख आली की त्या व्यवहारावरचा कर देणं बंधनकारक. बरोबर. आणि अचूक ओळखणं महत्वाचं, कारण याच तारखेवर तुमची कर भरण्याची शेवटची मुदत अवलंबून असते. समजा एखाद्या व्यवहाराचं टाइम ऑफ सप्लाय आलं ऑगस्ट महिन्यात, तर त्याचा जीएसटी तुम्हाला सप्टेंबरमध्ये जो ऑगस्टचा रिटर्न भरता त्यात दाखवून भरावा लागतो. अगदी. म्हणजे जर ऑगस्टमध्ये देय असलेला कर समजा चुकून सप्टेंबरच्या रिटर्नमध्ये दाखवला गेला तर मग तांत्रिकदृष्ट्या तुम्ही ऑगस्टचा कर उशिरा भरला असं होतं. भले तुम्ही पुढच्या महिन्यात तो भरला असेल, पण त्या विलंबासाठी व्याज लागू शकतं. आणि छोट्या व्यवसायांसाठी हे व्याज सुद्धा एक अनावश्यक बोजा ठरू शकतं, नाही का? नक्कीच. म्हणूनच ही तारीख अचूकपणे ठरवणं खूप गरजेचं आहे. हे आता स्पष्ट झालं. आता आपण पुढे जाऊया. वस्तूंच्या बाबतीत म्हणजे गुड्ससाठी टाइम ऑफ सप्लाय कसं ठरवतात? इथे काय काय बघावं लागतं? वस्तूंसाठी कायदा मुख्यत्वे 3 तारखा बघतो. एक, ज्या दिवशी तुम्ही बिल म्हणजे इनव्हॉइस काढता ती तारीख. इनव्हॉइस डेट. ठीक आहे. दुसरी, ज्या दिवशी तुम्ही वस्तू ग्राहकाला पाठवता किंवा त्याच्या ताब्यात देता म्हणजे डिलिव्हरीची तारीख, किंवा जेव्हा तुम्ही वस्तू त्याच्यासाठी उपलब्ध करून देता ती तारीख. म्हणजे डिलिव्हरी डेट. आणि तिसरी, ज्या दिवशी तुम्हाला त्या वस्तूसाठी पैसे मिळतात, पूर्ण किंवा थोडे जरी मिळाले तरी, म्हणजे पेमेंट मिळाल्याची तारीख. अच्छा. म्हणजे इनव्हॉइस तारीख, डिलिव्हरी तारीख आणि पेमेंट तारीख या 3 झाल्या. पण मग यातली निवडायची कोणती? कारण अनेकदा या तिन्ही तारखा वेगवेगळ्या दिवशी असू शकतात. हो, असू शकतात. इथे नियम अगदी सरळ आहे. या 3 तारखांपैकी जी तारीख सर्वात आधी येईल. सर्वात आधी? हो, अर्लिएस्ट ऑफ द 3. ती तारीख वस्तूंच्या पुरवठ्यासाठी टाइम ऑफ सप्लाय मानली जाते. अच्छा. म्हणजे फक्त बिल कधी बनवलं किंवा पैसे कधी मिळाले यावर अवलंबून नाही. तिन्हीपैकी जी घटना सर्वात आधी घडेल ती महत्वाची. अगदी बरोबर. हे समजायला एक उदाहरण घेऊया का? म्हणजे नियम अजून स्पष्ट होईल. समजा मी एक व्यापारी आहे. हो, नक्कीच. समजा एका व्यापाऱ्याने काय केलं, 1 ऑगस्टला ग्राहकाला वस्तू विकल्या आणि त्याच दिवशी इनव्हॉइस पण बनवलं. ठीक आहे. पण त्या वस्तू ग्राहकापर्यंत पोचायला थोडा वेळ लागला. समजा 5 ऑगस्टला पोचल्या आणि ग्राहकाने पैसे लगेच दिले नाहीत. ते 20 ऑगस्टला व्यापाऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले. ओके. तर आपल्याकडे 3 तारखा आहेत. इनव्हॉइस डेट 1 ऑगस्ट, डिलिव्हरी डेट 5 ऑगस्ट आणि पेमेंट डेट 20 ऑगस्ट. आता नियमाप्रमाणे काय होईल? नियमाप्रमाणे आपल्याला या तिन्हीपैकी सर्वात आधीची तारीख शोधायची आहे. तर 1 ऑगस्ट, 5 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट यात सगळ्यात आधी काय आलं? 1 ऑगस्ट. इनव्हॉइस डेट.
बरोबर. त्यामुळे या व्यवहारासाठी टाइम ऑफ सप्लाय मानली जाईल 1 ऑगस्ट. म्हणजे जरी पैसे 20 ऑगस्टला मिळाले असले तरी. हा एक मोठा गैरसमज असतो लोकांमध्ये की पैसे आले की मगच टॅक्स भरायचा. अगदी. हा खूप सामान्य गैरसमज आहे. पण जीएसटी कायद्यानुसार विशेषतः वस्तूंच्या बाबतीत पेमेंटची तारीख हा फक्त एक घटक आहे. इनव्हॉइस किंवा डिलिव्हरी यापैकी काही आधी घडलं असेल तर ती तारीख टाइम ऑफ सप्लाय ठरते. आपल्या उदाहरणात इनव्हॉइस सर्वात आधी बनलं म्हणून ती तारीख लागू झाली. जर समजा डिलिव्हरी 1 तारखेला झाली असती, इनव्हॉइस 2 तारखेला बनलं असतं आणि पेमेंट 5 तारखेला आलं असतं तर मग 1 ऑगस्ट म्हणजे डिलिव्हरी डेट ही टाइम ऑफ सप्लाय ठरली असती. बरोबर. अगदी बरोबर. हे खूप महत्वाचं आहे, कारण अनेक व्यावसायिक कदाचित फक्त इनव्हॉइस डेट किंवा पेमेंट डेटकडेच बघत असतील. डिलिव्हरी डेट सुद्धा तितकीच महत्वाची आहे हे लक्षात घ्यायला हवं. निश्चितच. आता सेवांसाठी म्हणजे सर्व्हिसेससाठी काय नियम आहेत? ते वस्तूंसारखेच आहेत की काही फरक आहे? सेवांसाठीचे नियम वस्तूंसाठीच्या नियमांपेक्षा थोडे वेगळे आहेत. याचं कारण म्हणजे सेवा या वस्तूंसारख्या भौतिकरित्या डिलिव्हर होत नाहीत ना. हो, बरोबर. इथे डिलिव्हरीची तारीख नसते. अच्छा, म्हणजे फक्त इनव्हॉइस आणि पेमेंट डेट. मग इथेही तोच नियम आहे का, जी तारीख आधी येईल ती? हो, नियम इथेही अर्लियर ऑफ द टू असाच आहे, पण एका महत्वाच्या अटीसोबत. कायदा अशी अपेक्षा ठेवतो की सेवा पुरवठादाराने सेवा पूर्ण झाल्यावर एका ठराविक मुदतीत इनव्हॉइस जारी करावं. अच्छा, किती मुदत असते साधारणपणे? सामान्यतः ही मुदत सेवा पूर्ण झाल्यापासून 30 दिवसांची असते. काही विशिष्ट केसेसमध्ये जसं बँकिंग किंवा इन्शुरन्स तिथे 45 दिवस असू शकते. म्हणजे वेळेवर बिल बनवणं इथे महत्वाचं आहे. समजा 30 दिवसांच्या आत बिल बनवलं असेल तर टाइम ऑफ सप्लाय कसा ठरेल? जर इनव्हॉइस 30 दिवसांच्या आत जारी केला असेल तर नियम सोपा आहे. इनव्हॉइस जारी करण्याची तारीख किंवा पेमेंट मिळाल्याची तारीख यापैकी जी तारीख आधी येईल ती टाइम ऑफ सप्लाय मानली जाते. आणि जर समजा एखाद्याने सेवा दिली पण 30 दिवसांच्या आत इनव्हॉइस बनवलंच नाही, उशीर झाला तर मग काय होतं? हां, चांगला प्रश्न आहे. जर इनव्हॉइस वेळेत म्हणजेच 30 दिवसांच्या आत जारी केलं नाही तर नियम बदलतो. अशा वेळी टाइम ऑफ सप्लाय मानली जाते सेवा पूर्ण झाल्याची तारीख म्हणजेच डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस किंवा पेमेंट मिळाल्याची तारीख यापैकी जी तारीख आधी येईल ती. अरे बापरे, म्हणजे इनव्हॉइस उशिरा बनवलं तरी जर सेवा आधी पूर्ण झाली असेल तर ती तारीख पकडली जाईल. अगदी. म्हणजे उशिरा इनव्हॉइस बनवून तुम्ही कर भरण्याची जबाबदारी पुढे ढकलू शकत नाही. सेवा कधी दिली ती तारीख महत्वाची ठरते जर इनव्हॉइस वेळेवर नसेल. म्हणजे सेवांच्या बाबतीत वेळेवर इनव्हॉइस बनवणं हे फक्त एक चांगली व्यावसायिक सवय नाही, तर जीएसटी नियमांचं पालन करण्यासाठी पण आवश्यक आहे. बरोबर. नाहीतर नकळतपणे टाइम ऑफ सप्लाय आधीची तारीख पकडली जाऊन कर वेळेवर न भरल्याचा धोका निर्माण होतो. वस्तू आणि सेवा या दोन्हीसाठीचे सामान्य नियम आता बरेच स्पष्ट झाले आहेत. पण आपण ऐकतो की काही वेळा कर भरण्याची जबाबदारी वस्तू किंवा सेवा घेणाऱ्यावर येते. हो, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे आरसीएम. बरोबर, आरसीएम. मग अशा परिस्थितीत टाइम ऑफ सप्लाय कसं ठरवतात? कारण इथे तर पुरवठादार कर भरत नाहीये. अगदी. आरसीएम ही एक खास परिस्थिती आहे जिथे कर भरण्याची जबाबदारी सप्लायर ऐवजी रिसिपियंटवर म्हणजे प्राप्तकर्त्यावर येते. त्यामुळे साहजिकच इथे टाइम ऑफ सप्लाय ठरवण्याचे नियम थोडे वेगळे आहेत. इथे प्राप्तकर्त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. अच्छा, मग वस्तूंसाठी गुड्स आरसीएम मध्ये काय नियम आहे? समजा मी एका अनरजिस्टर्ड डीलरकडून वस्तू घेतल्या ज्या आरसीएम खाली येतात. वस्तूंसाठी आरसीएम अंतर्गत टाइम ऑफ सप्लाय ठरवताना प्राप्तकर्त्याच्या बाजूने 3 तारखा पाहिल्या जातात. 1. ज्या दिवशी प्राप्तकर्त्याला वस्तू मिळाल्या, डेट ऑफ रिसीट ऑफ गुड्स. 2. ज्या दिवशी प्राप्तकर्त्याने पेमेंट केलं, डेट ऑफ पेमेंट. आणि 3 म्हणजे पुरवठादाराने इनव्हॉइस जारी केल्याच्या तारखेपासून 31वा दिवस. 31वा दिवस म्हणजे इनव्हॉइस डेट प्लस 30 दिवस. हो, कायद्यात डेट इमिजिएटली फॉलोइंग 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इनव्हॉइस असं म्हटलंय. तर या 3 तारखांपैकी जी तारीख सर्वात आधी येईल ती टाइम ऑफ सप्लाय मानली जाते. इथे पण अर्लिएस्ट ऑफ द 3 आहे, पण तारखा वेगळ्या आहेत. वस्तू मिळाल्याची तारीख, पेमेंटची तारीख आणि इनव्हॉइस प्लस 30 दिवसांनंतरची तारीख. बरोबर. आता सेवांसाठी आरसीएम मध्ये नियम बघूया. इथेही प्राप्तकर्त्याच्या दृष्टिकोनातूनच विचार होतो.
टाइम ऑफ सप्लाय ठरवण्यासाठी 2 तारखा महत्वाच्या आहेत. एक, ज्या दिवशी प्राप्तकर्त्याने पेमेंट केलं, डेट ऑफ पेमेंट. दुसरी पुरवठादाराने इनव्हॉइस जारी केल्याच्या तारखेपासून 61वा दिवस. इथे 60 दिवसांनंतरचा दिवस, म्हणजे इनव्हॉइस डेट प्लस 60 दिवस. हो, तर या 2 तारखांपैकी जी तारीख आधी येईल ती सेवेसाठी RCM अंतर्गत टाइम ऑफ सप्लाय मानली जाते. म्हणजे सेवांसाठी RCM मध्ये फक्त 2च तारखा बघायच्या, पेमेंटची किंवा इनव्हॉइस प्लस 60 दिवसांनंतरची. हा नियम वस्तूंच्या RCM पेक्षा थोडा सोपा वाटतोय. हो, निकष 2च आहेत. महत्वाचं काय आहे RCM मध्ये की टाइम ऑफ सप्लाय हे प्राप्तकर्त्याच्या कृतीवर म्हणजे पेमेंट किंवा एका निश्चित कालावधीवर इनव्हॉइस डेट पासून 30-60 दिवस अवलंबून आहे. पण आता वस्तू, सेवा आणि RCM या तिन्हीसाठी टाइम ऑफ सप्लायचे नियम सविस्तर पाहिले. हे सगळं ऐकताना थोडं काय म्हणतात त्याला किचकट वाटू शकतं, विशेषतः जर व्यवहार खूप असतील तर. पण या सगळ्या नियमांचं पालन करणं व्यवसायांसाठी इतकं महत्वाचं का आहे? फक्त दंड आणि व्याज टाळण्यासाठी की आणखी काही कारणं आहेत? दंड आणि व्याज टाळणं हे तर आहेच, पण त्या पलीकडेही काही गोष्टी आहेत. पहिलं आणि महत्वाचं म्हणजे अचूक टाइम ऑफ सप्लाय ठरवणं हे तुमच्या GST कंप्लायन्सचा आधारस्तंभ आहे. कंप्लायन्सचा आधार? हो, जर हे चुकलं तर तुमचे GST रिटर्न्स आणि तुमची हिशोबाची पुस्तकं म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्स यात तफावत येते. ही तफावत पुढे जाऊन GST ऑडिट किंवा छाननीच्या वेळी मोठी अडचण निर्माण करू शकते. अच्छा, म्हणजे फक्त व्याज लागलं इतकंच नाही, तर रेकॉर्ड्स जुळले नाही तर अजून चौकशी होऊ शकते. अगदी. दुसरा म्हणजे याचा परिणाम तुमच्या इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC वर पण होऊ शकतो. ITC वर कसा? बघा, GST नियमानुसार तुम्हाला ITC साधारणपणे तेव्हाच मिळतं जेव्हा तुमचा सप्लायर त्याच्या रिटर्नमध्ये तो व्यवहार दाखवतो आणि त्यावरचा कर भरतो. जर सप्लायरने टाइम ऑफ सप्लाय चुकीचं ठरवलं आणि रिटर्न उशिरा भरला तर तुम्हाला ITC मिळायला पण उशीर होऊ शकतो किंवा त्यात अडचणी येऊ शकतात. बापरे, म्हणजे सप्लायरच्या चुकीचा फटका आपल्याला बसू शकतो. आणि तिसरा मुद्दा जो आपण सुरुवातीला बोललो होतो तो म्हणजे कॅश फ्लो. हो, कॅश फ्लो मॅनेजमेंट. टाइम ऑफ सप्लाय कधी येतं यावर तुमची कर भरण्याची जबाबदारी कधी येते हे ठरतं. समजा तुम्ही वस्तू विकल्या आणि नियमाप्रमाणे इनव्हॉइस डेटनुसार तुम्हाला पुढच्या महिन्यात कर भरावा लागतोय, पण ग्राहक पैसे 2 महिन्यांनी देणार आहे. हां, असं होतं अनेकदा. मग अशा वेळी तुम्हाला तुमच्या खिशातून कर आधी भरावा लागतो. जर तुम्हाला टाइम ऑफ सप्लायच्या नियमांची चांगली कल्पना असेल तर तुम्ही त्यानुसार तुमच्या पेमेंट टर्म्स किंवा बिलिंग प्रक्रियेचं थोडं नियोजन करू शकता. म्हणजे जेणेकरून खेळत्या भांडवलावर जास्त ताण येणार नाही. बरोबर. म्हणजे नियमांच्या चौकटीत राहून इनव्हॉइस कधी काढायचं किंवा पेमेंटसाठी कधी फॉलोअप करायचं याचं थोडं नियोजन करून कॅश फ्लो थोडा मॅनेज करता येतो. उदाहरणार्थ, महिन्याच्या अगदी शेवटी होणाऱ्या व्यवहाराचं इनव्हॉइस किंवा डिलिव्हरी जर नियमानुसार शक्य असेल तर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला केलं तर कर भरण्याची जबाबदारी 1 महिना पुढे जाऊ शकते. हो, अर्थात हे कायद्याच्या चौकटीतच करायला हवा. उगाच नियम मोडायचे नाहीत. पण नियमांची माहिती असेल तर असे छोटे बदल फायद्याचे ठरू शकतात. अनेक व्यावसायिक नकळत काही चुका करतात. जसं वस्तूंच्या बाबतीत डिलिव्हरी डेटकडे पूर्ण दुर्लक्ष करणं किंवा सेवा दिल्यावर इनव्हॉइस बनवायला खूप उशीर करणं किंवा RCMचे व्यवहार ओळखण्यातच चूक करणं. या सगळ्यामुळे टाइम ऑफ सप्लाय चुकीचं ठरवलं जातं. आणि या सगळ्या तारखा, इनव्हॉइस, डिलिव्हरी, पेमेंट, सेवा कधी पूर्ण झाली यांचं अचूक रेकॉर्ड ठेवणं हे सुद्धा एक मोठं काम असू शकतं, विशेषतः लहान व्यवसायांसाठी. निश्चितच. म्हणूनच आजकाल अनेक अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स येतात जे हे नियम लक्षात घेऊन बनवलेले असतात. तुम्ही जर नोंदी व्यवस्थित केल्या तर ते सॉफ्टवेअर बऱ्याच अंशी तुम्हाला योग्य टाइम ऑफ सप्लाय ठरवायला मदत करू शकतं. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर इथे खूप महत्त्वाचा ठरू शकतो. हो, पण सॉफ्टवेअर वापरलं तरी मूळ नियम काय आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण डेटा एंट्री अचूक व्हायला हवी. अगदी बरोबर. तर आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून आपण GST कायद्यातील टाइम ऑफ सप्लाय या संकल्पनेचे बरेच पैलू पाहिले. वस्तू आणि सेवांसाठी GST भरण्याची योग्य वेळ कशी ठरवतात आणि त्यात इनव्हॉइस डेट, डिलिव्हरी डेट, पेमेंट डेट आणि सेवा पूर्ण झाल्याची तारीख या कशा वेगवेगळ्या परिस्थितीत महत्त्वाच्या ठरतात हे आपण समजून घेतलं. आपण हेही पाहिलं की सेवांसाठीचे नियम थोडे वेगळे का आहेत आणि त्यात इनव्हॉइस वेळेवर काढणं किती महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे RCM अंतर्गत टाइम ऑफ सप्लाय कसं ठरवतात,
जे सामान्य नियमांपेक्षा वेगळं आहे यावरही आपण बोललो. हं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नियम फक्त किचकट किंवा तांत्रिक नाहीत, तर त्यांचं पालन करणं व्यवसायाच्या आर्थिक आरोग्यासाठी आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी किती आवश्यक आहे हे पण आपण पाहिलं. आणि या सगळ्याचा सारांश काढायचा झाला तर टाइम ऑफ सप्लाय ही संकल्पना तुमचा कर कधी देय होतो हे ठरवते. त्यामुळे या नियमांचं अचूक ज्ञान असणं, त्याप्रमाणे व्यवहार करणं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य नोंदी ठेवणं हे प्रत्येक जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकासाठी खरंच अत्यावश्यक आहे. अगदी. हे नियम आणि तारखा लक्षात ठेवणं, त्यांचं पालन करणं, विशेषतः जिथे खूप जास्त व्यवहार होतात, तिथे सुरुवातीला थोडं कठीण वाटू शकतं. पण एकदा त्याची सवय झाली आणि प्रक्रिया व्यवस्थित बसवली की ते सोपं होतं आणि भविष्यातला खूप त्रास वाचतो. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण हे नियम पाहिले, त्यांचं महत्त्व पाहिलं, पण या नियमांचा वापर फक्त कायद्याचं पालन करण्यासाठी न करता व्यवसायाच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगसाठी कसा करता येईल? म्हणजे उदाहरणार्थ मोठे कॉन्ट्रॅक्ट्स करताना पेमेंटच्या अटी किंवा वस्तुसेवा कधी पुरवायच्या याच्या वेळा, अर्थात कायद्याच्या मर्यादेत राहून, अशा ठरवता येतील का की ज्यामुळे टाइम ऑफ सप्लाय व्यवसायाच्या कॅश फ्लोसाठी थोडं सोयीस्कर राहील? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं.